बातमी आहे पिंपरी चिंचवड येथून। आज दिनांक 23 सप्टेंबर 2022 रोजी नेहरू नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर झोपडपट्टीमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या SRA प्रकल्प अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर झोपडपट्टी खाली करण्याचे आदेश पालिकेने जारी केले होते। दिनांक 22 सप्टेंबर 2022 रोजी सर्व झोपडपट्टी वासियांना नोटीस देऊन दिनांक 23 सप्टेंबर 2022 पर्यंत तुमची घरे खाली करा, अन्यथा आम्ही बुलडोझर लावून आपले घर खाली करू आणि यामध्ये होणाऱ्या नुकसानीबाबत आम्ही जबाबदार राहणार नाही, अशा आशेची नोटीस झोपडपट्टीवासी यांना SRA प्रकल्पाच्या प्रशासनाने दिले होते। माननीय सर्वोच्च न्यायालय आणि जिल्हा सत्र न्यायालयाकडे SRAचे त्रिमूल कोर्ट या ठिकाणी रहिवाशांनी याचिका दाखल केली असताना ती प्रलंबित आहे आणि होणारी ही कारवाई बेकायदेशीर आहे, असं येथील रहिवाशांचं म्हणणं आहे। या ठिकाणी जवळपास 15 बुलडोझर, पालिकेचे अधिकारी, शेकडो ग्रीन मार्शल आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता। या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पालिकेने दखल घेतली होती। काही नागरिकांनी घर खाली करायला सुरुवात केली तर काही रहिवाशांनी होणाऱ्या कारवाईला विरोध करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला। अंदर के बड़े लोग को पकड़ेंगे, उनको पैसा देंगे, मैं उड़क आया, मैं वैसा करा, मैं ऐसा करा। और गरीब का क्या करे तुमने? ऐसा रोड पर डालेंगे बर्तन लेके। कितने साल से हुआ, अभी तक हाथ नहीं लगा, अभी कैसा हाथ लग रहा है? जमादार देना है, जो देना है का देना है। तुमचं आहे ना महत्त्वाचं सामान याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी। पाहुयात। आजची कारवाई ही दडपशाहीची कारवाई आहे, बेकायदेशीर कारवाई आहे। पण आम्ही हे जवळपास 3 ते 4 वर्ष ह्या सगळ्या गोष्टी SRAला च्या विरोधात मध्ये आम्ही इथं पुण्यामध्ये जवळपास कोर्टामध्ये एक दावा आहे आमचा जिल्हा सत्र न्यायालयामध्ये। त्याच्यानंतर त्यांची हायर अथॉरिटी कमिटी आहे मुंबईला, त्याच्यात दावा चालू आहे। त्याच्यानंतर आम्ही हायकोर्टात गेलो होतो। हायकोर्टात गेल्यानंतर हायकोर्टाने ती केस ते सांगतात की खारिज झालेले, पण नाही, तिथं फक्त स्टे झालेला नाही, त्यांनी सुप्रीमला आम्हाला अथॉरिटी दिली होती। आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो आहे। सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर तिथं त्यांनी अजून ती केस पेंडिंग आहे आणि तिथं सुप्रीम कोर्टामध्ये आमचा नंबर लागलेला नाही आणि त्यांनी नंबर दिलेला आणि ती त्याची कॉपी आता मी त्यांना SRAने पोलिसांना सकाळपासून आम्ही म्हणतो, आता मला कॉपी आली आणि त्यांना म्हटलं ठीक आहे आम्ही सहकार्य करतो, पण तुम्ही आम्हाला सगळ्या सुविधा, पण आता आम्ही त्यांना सांगतो की ही कॉपी आम्ही सुप्रीम कोर्टाची आलेली आहे। त्यामुळे सुप्रीम कोर्टाची आता 1-2 ते 3 दिवसामध्ये 5-4 दिवसामध्ये बोर्डावर घेणार म्हणून आमचे सुप्रीम कोर्टाचे वकील सांगितले। सुप्रीम कोर्ट हे दिल्लीला असल्याकारणाने तेवढ्या वेळात का आम्ही जाऊ शकत नाही, आणू शकत नाही। पण समजा यांनी काय झालं, यांची जी नोटीस आहे त्या नोटीस काल सकाळी आम्हाला दिली आणि त्या नोटीसमध्ये लिहिलेलं आहे की 48 तासामध्ये आपल्याला कारवाई करण्यात येईल। आणि मी समजा त्यांना ते एक प्रश्न विचारलं की समजा आपला जो सही केलेला टायमिंग 48 धरायचा की पेपरला आलेली बातमीच्या 48 धरायचा की मला ती कॉपी मिळालेली 48 तास, तर ते काय समजायचं नाही। म्हणजेच SRAचे CO निंबाळकर साहेबांना आत्तासुद्धा बोललो, निंबाळकर साहेब कुठल्याही गोष्टीला कायद्याच्या विषयाने मी कायद्यानेच करतो म्हणतात, पण सगळे कामं बेकायदेशीर करतात, असा तर माझा स्पष्ट त्यांच्यावर आरोप आहे। आत्तासुद्धा बोललो तर ते आपल्याला कसं बोलतात त्याचं काही हे नाही। मी त्यांना सांगितलं साहेब ही कॉपी घ्या आणि ही सुप्रीम कोर्टाचे तोपर्यंत स्थगिती थांबवा, असं त्यांना मी रिक्वेस्ट केलं, बोललो। आणि त्यांचे जे इथं प्रतिनिधी आहेत ते मॅडम असतील, त्यांचे जे कार्यकर्ते, त्याचे जे सगळे अधिकारी वर्ग आहे त्या अधिकारी वर्गाने सुद्धा हे दाखवलं। त्यामुळं ते कुठल्याही गोष्टीला सहकार्य करत नाही, ते म्हणजे ऑफिसला द्या, म्हणजे त्यांची कारवाई म्हणजे हे नेस्तनाबूत करणे। पण म्हणून ह्या सगळ्या गोष्टी त्यांना बोलल्यानंतर सुद्धा ते कुठेही रिस्पॉन्स करत नाहीत। म्हणजे सुप्रीम कोर्टापेक्षा किंवा न्यायव्यवस्थेपेक्षा निंबाळकर साहेब मोठे समजतात, हा त्याच्यातला सगळ्यात मी त्यांचा जाहीर निषेध करतो या गोष्टीचा। आणि ह्या गोष्टी काय झाल्या असेल तर इथले जे पोलीस यंत्रणा ज्यांना संरक्षण दिलेलं आहे त्यांनी आणि हे आणि त्या निंबाळकर साहेबांनी या सगळ्या ह्याची जबाबदारी त्यांच्यावर सर्वस्व राहील। म्हणून मी त्यांना म्हणतो की तुम्ही आमची कॉपी घ्या आणि मग कारवाई करा, बघूया। म्हणजे सुप्रीम कोर्ट मोठं का कोर्ट न्याय व्यवस्था मोठं का तुम्ही मोठे, हे महत्त्वाचं आमचं म्हणणं आहे।
त्यामुळं हे कुठलीही गोष्ट कायद्याचं म्हणतात, पण कायद्याचं सोडून बिनकायद्याचं काम चाललेलं आहे त्यांचं. आता आम्ही सकाळपासून त्यांना सहकार्य केलं. आणि दुसरी गोष्ट, तिथं जाताना जिथं ट्रान्झॅक्शन काम आहे त्या एकतर आम्हाला विचारून केलं नाही. अनेक गोष्टी त्याच्या पाठीमागे ते सगळं कोर्टामध्ये आम्ही बोललेलो आहोत, पण तेवढा वेळ इथं बोलणं शक्य नाही. आणि ज्या वेळेला आम्ही सकाळी तिथं गेलो, ज्या तिथं ट्रान्झॅक्शन कॅम्पमध्ये तुम्हाला सांगतो तिथं सगळ्या जे नलगीव केलेले आहेत, त्याच्यानंतर बाथरूम केलेले आहेत, सगळे तिथं घाणच्या घाण आहे. असं की समजा ते त्या सगळ्या औद्योगिक याच्यामध्ये असल्या कारणाने सगळ्या गोष्टी घाण झालेल्या आहेत. आणि तिथं त्यांनी कुठलीही व्यवस्था न करता लोकांना बळजबरीने म्हणण्यापेक्षा आता मात्र बळजबरीने, सकाळी ठीक आम्ही सहकार्य करतो म्हणलो, पण त्यांनी आता ते सहकार्याचा विषय राहिलेला नाही. यांचा कुठलंही लक्ष नाही, फक्त यांना इथून नेऊन टाकणे आणि ते लोकांचं कसं वाटोळं करणे हा निंबाळकर साहेबांचा स्पष्ट हेतू दिसतोय. म्हणून मला मी ह्या कॉपी घेऊन त्यांनी कॉपी घ्यावं आणि ही कारवाई त्वरित थांबवावी. आणि त्याच्यानंतर न्यायालयामध्ये जे सर्वोच्च न्यायालयामध्ये जो निर्णय होईल ते निर्णय आम्हाला बंधनकारक होईल. आम्ही त्यावेळेला सांगितलं, आजही सांगतोय. म्हणून ही सगळी गोष्ट जी चाललेली आहे ही बेकायदेशीर आहे. आणि कालची रात्रीचे मी रात्रीसुद्धा त्यांना एक पत्र दिलं होतं, ते पत्रही तुमच्या आपल्यासमोर दाखवतो. त्या पत्रातसुद्धा रात्रीसुद्धा त्यांना सांगितलं. आणि ते घ्या आणि ही तुम्हाला ते तिन्ही नोटिसं दाखवतो. तुम्ही त्या नोटिसं बघा. त्या नोटिसाला सुद्धा एक नोटीस आहे बघा. रात्री त्यांना आम्ही पोलीस स्टेशनला कॉपी दिली ती कारवाई थांबावी म्हणून. तर त्यांच्या अगोदरसुद्धा पत्रव्यवहार केलेला आहेत. आणि यांनी कुठलंही एक पत्र दिलेलं आहे त्यांना पहिलंसुद्धा. हे पत्र सगळं देत असताना ते कायद्याची कुठलीही बाजू ऐकत नाहीत आणि त्या लोकांच्या लाभार्थच लागत आहे. हे बघा, हे रात्री संध्याकाळी दिलेलं आहे 5 वाजताचं पत्र आहे, 6 वाजता धरा बाबा असं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मला जे कॉपी दिली मी त्याच्यावर लिहिलेलं आहे